नमस्कार मंडळी. महाविकास आघाडीचं जागा वाटप जसजसं लांबत जात आहे तसतसं महाविकास आघाडीमध्ये असलेल्या छोट्या पक्षांची अस्वस्थता वाढत चाललेली आहे. या छोट्या पक्षांमध्ये त्यातल्या त्यात मोठा पक्ष जर कुठला असेल तर तो समाजवादी पक्ष आहे. या समाजवादी पक्षाचे प्रमुख म्हणजे महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी तर महाविकास आघाडीला थेट इशाराच देऊन टाकलेला आहे की आम्हाला 5 उमेदवार द्या, नाहीतर तुमचे 25 उमेदवार पाडू, असं अबू आझमी म्हणालेलं आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर अबू आझमीने त्याही पुढे जाऊन सांगितलं की आम्ही 5 जणांना अगोदरच एबी फॉर्म दिलेले आहेत आणि 25 जणांना एबी फॉर्म देण्याची आमची तयारी आहे. आणि जर आम आ- आम्हाला 5 जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही 25 जणांना एबी फॉर्म देऊ आणि हे 25 जण मग जे उमेदवार पाडतील ते अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. आता गंमत अशी आहे मित्रांनो की अबू आझमी हे महाविकास आघाडीमध्ये असताना प्रत्यक्ष महाविकास आघाडीचा त्यांना किती आणि कसा फायदा झाला, लोकसभा निवडणुकीमध्ये अबू आझमी यांचा किती फायदा झाला, हा एक गंभीर प्रश्न आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा होल्ड जो आहे तो प्रामुख्याने मुस्लिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते मतदान हे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुस्लिम मतदारांनी मतदान केलं. आता त्याला अबू आझमी यांची लोकप्रियता किंवा समाजवादी पक्ष आणि मुस्लिम हे समीकरण कारणीभूत होतं का, तर नक्कीच ते कारणीभूत नव्हतं. लोकसभा निवडणुकीला जे मुस्लिमांनी मतदान केलं हे मतदान हिंदुत्वाला हरवण्यासाठी होतं. आणि त्यामुळे हिंदुत्व सोडलेल्या उद्धव ठाकरे यांनाही मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी मतदान केलं. हे सगळं महाविकास आघाडीतल्या नेत्यांना माहिती आहे आणि विशेषतः शरद पवार यांनाही माहिती आहे. माहिती अशी आहे की शरद पवार यांनी अबू आझमी यांना सांगितलं की मला काही उमेदवार द्या, म्हणजे समाजवादी पक्षातले काही उमेदवार द्या आणि ते उमेदवार हे माझ्या चिन्हावर म्हणजे तुतारीच्या चिन्हावर लढतील. आणि अबू आझमी त्याला चक्क तयारही झाले. आता गंमत अशी आहे की अबू आझमी यांचे हात दगडाखाली आहेत. अबू आझमी स्वबळावर काही विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत. कदाचित त्यांची स्वतःची सीट देखील धोक्यात येऊ शकते, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे अबू आझमी यांना फारसं महत्व महाविकास आघाडीमध्ये दिलं जात नाहीये. पण म्हणून अबू आझमी यांचा न्यूसेन्स व्हॅल्यू हा कमी नाहीये. विशेषतः मानखुर्द वगैरे त्या पट्ट्यामध्ये अबू आझमी यांचा चांगला होल्ड आहे. तसंच काही मुस्लिम वस्तींमध्ये देखील अबू आझमींना आजही मानणारा एक मुस्लिम समुदाय आहे. हा मुस्लिम समुदाय जर अबू आझमी यांच्या सोबत गेला तर मुस्लिम मतांची विभागणी होऊ शकते. अर्थात ही शक्यता आहे, पण 100% असं होईलच असं नाही. कारण मुस्लिम मतदार हे कशा प्रकारे मतदान करतात हे आपण लोकसभा निवडणुकीला पाहिलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने कोणाला हरवायचं हे अगोदर ठरलेलं असतं आणि मग तो जो हरणारा असतो त्याच्या विरोधात कोण जिंकू शकतो याला ते मतदान करतात. आणि त्यामुळेच उबाठा सेनेला लोकसभेला मतदान झालं. हे गणित नव्याने निर्माण झालेलं गणित आहे. आणि त्यामुळे अबू आझमी यांनाही हे कळतंय की आपण जर जास्त आग्रह केला आणि महाविकास आघाडीने आपल्याला काहीही दिलं नाही तर आपणच धोक्यात येऊ. आणि ते लक्षात घेऊन अबू आझमी यांचा हा इशारा बघितला गेला पाहिजे.
पण एक मात्र निश्चित आहे की जसजसा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत वेळ काढला जातोय, तस तसं या लहान जे पक्ष आहेत त्यांची अस्वस्थता वाढत चाललेली आहे. त्यांना खात्री नाहीये की आपल्याला जागा मिळतील, तिकीटं मिळतील. 2019च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे 2 आमदार विजयी झाले होते आणि या 2 आमदारांच्या बदल्यात अबू आझमी आता 5 आमदार मागतात. आणि हे 5 आमदार कशासाठी? तर मुस्लिम मतांची विभागणी टाळण्यासाठी. पण ज्या मुस्लिम मतदारांवर अबू आझमी यांची सगळी भिस्त आहे, ते मुस्लिम मतदार कसं मतदान करतात हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलंय. आणि त्यामुळे अबू आझमी यांचा हा जो बार आहे, हा फुकटचा बार आहे असं म्हणावं लागेल. कदाचित अबू आझमींना भविष्यातली परिस्थिती कळली असेल आणि त्यामुळे अबू आझमी आपलं महत्व वाढवण्यासाठी 5 द्या नाहीतर 25 पाडतो असं काहीसं म्हणत असावं. पण यात सगळ्यात हुशार हे पवार आहेत. कारण पवारांनी बरोबर गेम केलेला आहे की ठीक आहे, तुम्हाला तुमचे उमेदवार मला द्या, माझ्या चिन्हावर निवडून येतील. काहीही करून पवारांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. जे आतापर्यंत म्हणतायत की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, उद्या असं कळेल की पवारच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. केवळ शर्यतीत नाहीत तर ते मुख्यमंत्री पदाची शर्यत जिंकले सुद्धा आहेत. असो मंडळी, जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसं हे अंतरंग, नेत्यांचे अंतरंग, राजकीय पक्षांचे अंतरंग हे अधिकाधिक उलगडत जाणार आहेत आणि त्याचं विश्लेषण मी करतच राहणार आहे. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.